नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. चला आता गावाला जाऊया. सोहम, मी आणि सगळे आम्ही फॅमिली गावी चाललेलो आहोत आणि मस्त पाऊस एन्जॉय करणार आहोत. नांगरणी, शेती असं सगळं एन्जॉय करायला निघालेलो आहोत. येत आहेत सगळे एक एक खाली. झोप आले. मी विचार करत होतो पंपावर घेऊन जरा अर्धा तास थांबवायचे. हां, मग ते गाडीवाले आले. त्याने काय केलं? मग काय नाही, सुरस लागली तुमची हा मागे पुढे. हे कधी झालं? तुला नाही कळलं? किती वेळ ते एकमेकांच्याच आम्ही पुढे मागे करत होतो. अच्छा, आता नाही ना तुला झोप येते? नाही, आता नाही. आपण आता कुठे आहोत? संगमेश्वर सोडलं आपण. आईला आणलंय, आईला घेऊन आली आहे मी. आता गावाला सोडते. बंद कर. कोणाला सांगते? कोणाला? सगळ्यांना सांगते जे माझे व्हिडिओ बघतात ते. वातावरण आहे खूप. हो हो, श्रद्धा आहे ना, रोहिणी काकीची सुनबाई, तिने हा विठ्ठलाचा टिळा बनवलाय. तर हा असा आपण लावूया. आम्ही बघ सगळ्यांनी लावलेत. विठ्ठला विठ्ठला. हा, तर असा काकीनी विठ्ठलाचा टिळा लावलेला आहे. हा, आता आम्ही चाललो वारीला चाललेलो आहोत. हे बघ सगळेजण आम्ही टिळा लावलाय. हा, वहिनीने पण लावलाय. हा, तिने लावलाय. आमच्या भक्ती वहिनीने लावलाय. काकीने लावलाय आणि मी पण लावलाय. चला आता जाऊया, विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊया. आम्ही सगळे विठ्ठल मंदिरात आलेलो आहोत. लंगड्या गाडीत ते बिचारे कोण सोबत आले. आम्हाला पण सांगायचं, आम्ही पण तसलंच नेसलो असतो. सांगाय होतं विठ्ठल 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 विठ्ठल. चला, माझ्या माहेरच्या गावी विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. तर आम्ही सगळ्या, माझ्या वहिनी आहेत, ही माझी काकी, ही माझी यूट्यूबर काकी आहे. ही तुम्हाला नेहमी बघायला मिळते. हां, तर ह्या माझ्या वहिनी आहे. ही रसिका वहिनी, सायली वहिनी, राधा वहिनी. हां, तर आम्ही सगळे आलेलो आहोत विठ्ठलाच्या मंदिरात. श्री विठ्ठल रुक्माई मंदिर मूर. मला काय माहिती. लाईट गेली आताच. खार घालते नाही आणि तो विडा पण ठेव. आईने तुळशीचा हार बनवून घेतला. आई म्हणाली माझी बहिणी पावती फाडते. असं सगळ्या हाताने मदत करा विठ्ठल मंदिर देवस्थानसाठी. होय. आणि इकडे बाहेर एक शेड बांधायची आहे महाप्रसादासाठी.
तर सडळ हस्ताने सगळ्यांनीच मदत करायची आहे, ज्यांना जे जे जमेल ते. भक्तीबाईनी आता राधाला टिळा लावते विठ्ठलाचा. चल विठ्ठल जय. तुमच्याकडे उपास आहे तर तुला कोण खायला देत आहे? जपून ठेवा. पूर काढली आता. ही जी काकी चालतीये ही जवळजवळ 3 किलोमीटर तिच्या घरापासून दूर मंदिर होतं, तेवढं ती चालत आली आणि आता ती तेवढं परत चालत घरी चाललेली आहे. तर विठ्ठलाप्रती एवढी भक्ती असेल, पंढरपूरला जाता येत नाही म्हणून मग इथे असा पांडुरंग भेटतो, है ना काकी? पंढरपूरला जातो लेका. म्हणजे कार्तिकी एकादशीला जातेस तू? हा कार्तिकीला. हा. ह्या सीझनला थांबली होती? कुठे थांबली होती? कुठे थांबू? चालतोय. होय ना. हा बघा ती किती 2 ते 3 किलोमीटर नक्की आहे तिचं घर मंदिरापासून. हा तर ती काठी टेकत पांडुरंगाला भेटायला आली होती. हा चल, मला ओळखलंस? चल नाही मी बोलत. मी बाई कोलत्यांची धाकटी लेक शुभा. अगं माझी बाय. हा बाईंची लेक म्हटल्यावर तू ओळख. आमचं चांगलं हे होतं. हा दुकानावर झालं तर आम्ही भाईच येतो. हा माझे काय बाबा. हा जा तू, जा लेकी माझी, जा. चल. आई. हा तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.